मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम रयतेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी त्यांनी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, महाविद्यालयीन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून या महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ अशी ग्वाही देत महाविद्यालयाच्या विकासासाठी 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। मित्रांनो, आपण आता मोखाड्यामध्ये राहतो। मोखाड्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। मागच्या वेळेला तुम्ही वारली अशा प्रकारचे चित्र आहेत ना, ती चित्र भेट दिली होती। म्हणजे ते विशिष्ट आपल्याला आम्ही अतिशय आवडीनं, माझं नाव ठाकूर, माझं नाव काय ठाकूर, आणि मला गाणं काय आवडतं, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर। तुम्हाला माहिती आहे गाणं ते? आहे का? कुणाला त्याच्यावरती ठेका धरता येतो का? हातवरती करा। कुणाला त्याचं बोलल्यानंतर काय नाचतं हलता येतं का? हातवरती करा। बस, तिला आहे, तिला पण माहीत आहे, तिलाही माहीत आहे। सर यांना तुम्ही आणा ना पुढं। ही पारितोषिक संस्कृती म्हटल्यानंतर संगीत आणि नृत्य ही दोन त्यातली मेन भाग आहेत, आणि त्याच्याकडे तबला पाहिजेला आहे, पेटी पाहिजेला आहे। इतके आपण पैसे करोडो रुपये आपण खर्च केले। तुम्ही सांगितलं इंटरव्ह्यू बोर्ड पाहिजेलच आहे, त्यावर तुम्हाला 12 लाख दिले। आता हे पेटी करता, तबल्या करता, आणखी कशाकडे लागलं तर ते आणणं गरजेचं आहे। आणि ज्या काही गोष्टी इथं कमी आता थोड्याशा हल्ला पडल्या असतील तर आणखी 20 लाख रुपये, 12,000 दिले तुम्हाला, 20 लाख रुपये मी आता आपल्याला। त्यामुळे आम्ही मग पेटी नव्हती म्हणून मुलं बोलली नाही, मग गाणं बोलले नाहीत असं म्हणून नाही चालणार। सांस्कृतिक कार्यक्रम म्हटल्यानंतर ते आलंच ना, गॅदरिंग आहे। फक्त फिशपॉट होऊन चालणार नाही काय? फिशपॉट झाले असेल तुमच्या काय विद्यार्थीमध्ये झाले, मग ते मानाल होत आहेत। तर अशा पद्धतीनं जर काय करायचं असेल तर ही बक्षिसं छान घेतली, मोठमोठी घेतली, आणखीन घ्यायला पाहिजेलं आहे। पण त्या दृष्टीनं आमचं काम काय आहे, आम्ही दोघांनी खांद्यावर घेतलेलं आहे। पुरावर नाही म्हणता, आम्ही खांद्यावर घेतलेलं आहे की आम्ही खांद्यावर गेली तर काही कमी पडू द्यायचं नाही, पडणार नाही। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.N. चांदोरे यांनी शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षातील उल्लेखनीय कार्य आणि विविध उपक्रमांची माहिती दिली। या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, महाविद्यालयीन स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये आपली संस्था ही महत्त्वाचे कार्य करत आहे। अभ्यासाला खचून न जाता जिद्द ठेवून चिकाटीने अभ्यास करत राहा, नक्कीच तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणार असा मोलाचा सल्ला दिला। आज जरी आपल्यापैकी कोणाला पाहिजे तसं पारितोषिक बक्षीस नंबर मिळवत असतात तरी त्यांनी खचून जाऊ नका, नाराज होऊ नका। भविष्यामधलं यश हे तुमचंच आहे आणि तुम्हीच ते हिरो होऊ शकता, दुसरं कुणी ते येणार नाही। आणि तुम्ही एक गोष्ट उपयोग लक्षात घ्या, रयत शिक्षण संस्थेचे सगळेच विद्यार्थी जे हे तळागाळातील पालकांचे तुम्ही मुलं आहात, ज्यांना आर्थिक परिस्थितीने गरिबीतून नदीत आलेले सगळ्या जाती धर्माची मुलं आहेत। पण एक पुस्तक आहे तर तुम्ही आयुष्यात एक होता काव्य, इतकं छान पुस्तक आहे। जे अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय भावासहित आईसहित 1 वर्षाचा असताना अमेरिकेतील एका माणसाने ती विकत घेतली, एवढीच आहे। कृष्ण वर्णीय गरिबी मूर्खाची आणि इतक्या अपमान, इतकी छळमळ हे सगळं करून त्याने कसं ते जगातला मोठा संशोधक ते होऊ शकला। आणि म्हणून कारवारला नेहमी डोळ्यापुढे ठेवा, पुस्तक वाचा। ते पुस्तक वाचल्यानंतर एक ऊर्जा नाही येऊ दे, किती संकट येऊ दे माणसाला, माझ्या कुटुंबावर किती अडचणी होते, मी त्याला घाबरत, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला संशोधक व्हायचं आहे। ही जिद्द मनामध्ये असेल ना, ती स्वप्न जर असतील ना तर तुम्ही ती निश्चित वापरू शकता। आणि म्हणून ज्यांना कोणाला काही असे स्पर्धेमध्ये
शिक्षण मनासारखे मिळाले तर त्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनी नाराज होऊ नये. उद्याचा दिवस तुमचाच आहे. तुम्ही त्यात निश्चित यशस्वी व्हा. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या संस्थेच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावर्षीचा लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कार प्राध्यापक S.E. सैदनशीव तर महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावर्षीचा ॲडव्होकेट भगीरथ शिंदे पुरस्कार S.A. फुंदे यांना देण्यात आला. हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन Y.T. देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कुणाल लाडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक S.E. सैदनशीव, उपप्राचार्य डॉक्टर S.G. मेंगाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख V.M. मोरे, जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर S.H. जाधव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर L.D. भोर, हनीफ शेख, संदीप निकम, काशीनाथ कान्हव, फारुख पिंजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.